शेळीचं जे आहे हे वय कसं ओळखलं जातं की हे म्हणजे म्हातारी शेळी आहे किंवा लहान आहे किंवा मोठी आहे, हे कशावरनं ठरवलं जातं? किंवा आता नवीन व्यक्ती आहे तर त्याला वय ओळखायचं असेल तर म्हणजे काय बघून शेळीची ओळखलं जातं? शेळीचं वय ओळखायचं असं असतं, काही लोक शिंगावर जातात. हां हां आता आमच्याकडे बोरमध्ये जे आहे, हां ती आता ही पाट जे आहे बरोबर. ही आता 10 महिने वयाची आहे. हां 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 पण जर एखादा जुना जाणकार जर असला गावरान शेळी पाळणारा, हां हां त्याला जर म्हणलं बाबा ही शेळी किती वयाची आहे, हां तो मग डायरेक्ट सांगा ही 4 वेताची. बरोबर. कारण ह्या शेळ्यांची शिंग मजबूत असतात, शेळ्यांची शिंगाची वाढ लवकर होते. पण बरोबर. शेळी ओळखण्याचे मुख्य कारण म्हणजे दातावरती असतं. हां हां शेळीला सुरुवातीला दुधाचे जे दात असतात ते 13 ते 14 महिन्यामध्ये दुधाचे दात असतात 13 महिन्यापर्यंत. म्हणजे लहान 13 महिने झाले की 2 दात काढते ती शेळी. हां म्हणजे आता जर या 2 शेळीचं- दातामध्ये जर शेळी असेल, हां. शक्य 2 दातामध्ये जर शेळी असेल तर असं पकडते ही शेळी आपली एक 12 ते 13-14 महिन्याची आहे. बरोबर. जर 4 दातावर शेळी असेल तर एक 18 ते 20 महिन्याची शेळी आपण पकडता येईल. बरोबर. जर शेळीनं 6 दात काढले तर असं समजा तर ही शेळी 2 वर्षाची आहे. आणि शेळीनं पूर्ण दात जर काढले तर समजा ही शेळी 3 वर्षापर्यंत तिचं वय. 8 जातं. 8 दातावर जर शेळी असली तर ही शेळीचं वय 3 वर्ष. मग तिथून पुढं मग आपले जे कडदात म्हणतात असं, तिथून पण ते शेळी. आणि शेळीचं चांगलं उत्पन्न आपल्याला 5 वर्षापर्यंत 7 वर्षापर्यंत चांगलं मिळतं. ओके. आणि शेळीचे जे पहिले वीत आहेत तर ते कधी होते? म्हणजे आता जन्मल्याच्या नंतर किती जन्मल्याच्या नंतर महिन्यानंतर? एक वर्षभराची शेळी झाली की आपण तिथून तिला आपण लागवड करू शकतो. ओके. म्हणजे अगोदर जर केलं तर मग येणाऱ्या काळामध्ये ये- कमकुवत. हा, ते पिल्लं कमजोर होणं, दुधाला कमी येणं, का शरीराची त्यांची पूर्ण वाढ होत नाही ना. बरोबर. शरीराची वाढ झाली की आपण शेळी लावून घ्यायची. हा. आणि मग 2 वितामध्ये किती दिवसाचं अंतर असतं, किती महिन्याचं अंतर असतं? 2 वेतामध्ये एका वेताचं अंतर म्हणजे तिथं जो 2 वर्षामध्ये 3 वेत व्हायला पाहिजे. एक वेत जे 8 महिन्याचा वेत घेतो आम्ही. ओके. तिचा गर्भकाळ असतो 5 महिन्याचा. हां तिथून 3 महिने पिल्लं दूध पितं. बरोबर. 3 महिन्याचं दूध पिल्लं झालं की मग शेळी परत आम्ही भरून घेतो. बरोबर. मग अशा पद्धतीने त्याची जी आहे ती सायकल चालते. सायकल चालते. 2 वर्षात 3 वेत होतात.